जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 चा आढावा घेण्यात आलाय आणि हा जो यात्रा महोत्सव आहे तो नेटवर्क केबलच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा दाखवण्यात येणार आहे। श्री सिद्धेश्वर महायात्रा 12 ते 16 जानेवारी दरम्यान या कालावधीमध्ये होतीये। सर्व संबंधित शासकीय विभाग, देवस्थान, पंच कमिटी यांच्या कृती आराखड्याप्रमाणे सोपवलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन या कालावधीत भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा सहज आणि सुलभ रीतीने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील VIP सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सोलापूर महापालिकेच्या अभियंता श्रीमती अकुलवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती ढोले, सार्वजनिक बांधकामाचे अभियंता विशाल लेंगरे तसेच अधिकारी आणि पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने जबाबदारीप्रमाणे कृती आराखडा तयार केलेला आहे। सर्व संबंधित विभागांनी त्याचं काटेकोरपणे पालन करावं। हजारो भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय दर्शन घेता यावं, मनोरंजन नगरीमध्ये त्यांना सहभाग घेता येईल याची काळजी घ्यावी। नागरिकांना धुळीचा त्रास होणार नाही या संदर्भात देवस्थान कमिटी, महापालिका यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात। निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागावर सोपवण्यात आलेली जबाबदारी आणि आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली। सिद्धेश्वर महायात्रा 12 ते 16 या कालावधीमध्ये पार पडत असून 12 जानेवारी रोजी 68 लिंग प्रदर्शन, 13 जानेवारीला अक्षता, 14 ला होम हवन हे कार्यक्रम होणार आहेत। जवळपास 150 स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं। अक्षता सोहळा कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांना पाहता यावा यासाठी समितीच्या वतीनं LED स्क्रीन जागोजागी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। स्थानिक केबल नेटवर्कद्वारे सुद्धा हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।